नमस्कार, मी शामराव मोकाशी. महाराष्ट्रात ई बाईक टॅक्सीला परवानगी दिलेली आहे का? अशी कुठलीही परवानगी दिलेली नाही. शासनानं 3 कंपन्यांना म्हणजे उबेर इंडिया सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड, रोपेन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे रॅपिडो आणि टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ह्यांना ई बाईक 50 असाव्यात. त्यांनी त्या ट्रान्सफरच्या म्हणजे प्रवासी वाहतुकीत नोंद असाव्यात. 15 किलोमीटरच्या पुढचं भाडं मारता येणार नाही. त्या ड्रायव्हरची चरित्र पडताळणी म्हणजे पोलीस दाखला हे डॅशबोर्डवरती दिसलं पाहिजे. परंतु अशी त्यांना एक महिन्याचं तयारी करण्यासाठी लायसन दिलेलं होतं. ती लायसनची आता मुदत संपलेली आहे. हे मात्र लक्षात ठेवा. मराठी लोकांनी ह्या बाईकचा कुणीही वापर करू नका. धोकादायक आहे. तुम्ही रिक्षानं करा, टॅक्सीनं करा, बसनं प्रवास करा, पण हिला परवानगी दिलेली नाही कुठलीही. त्या बाईकवरनं प्रवास करणं हा धोकादायक आहे. कधी अपघात वगैरे झाला तरी तुम्हाला इन्शुरन्सवाले काहीही देणार नाहीत. शिवाय आत्तासुद्धा निर्णय एक असा झालेला आहे की प्रथमच्या ह्यांच्यावरती गुन्हे टाकलेले आहेत. या 3ही कंपन्यांवरती गुन्हे टाकलेले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात गुन्हे टाकलेले आहेत असं काही नाही. आणि त्यांना ती प्रोव्हिजन लायसन मुंबई महानगर क्षेत्रापुरती दिलेली होती. फक्त 15 किलोमीटरच्या पुढं गाडी आणि ती ई बाईक पाहिजे. अशी कुठलीही परवानगी दिलेली नाही. प्रवाशांनी ई बाईकचा वापरच करू नका हे मात्र लक्षात ठेवा. खाली रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हे खाली बाईक टॅक्सी म्हणून प्रोपागंडा केलेला आहे. कारण महाराष्ट्रात बाईक टॅक्सी चालवणं हे मुश्किल होणार आहे. कायदे हे वेगळे असतात. आणि आम्ही आता शासनाकडे मागणी बी केली आहे. जेवढ्या बेकायदेशीर ई बाईक चालतात ते मराठी लोकांची असून तर कोणाची वाचणार. ते बाईकच जप्त करून टाका ना. कशाला पाहिजे? अरे जिथं परवानगी नाही हे जोडतात कसे? बिन लायसन बिल्ल्याच्या ह्या व्यवसाय करतात कशा? ह्या बाईक जप्त करा म्हणून ही सुद्धा आम्ही मागणीच केलेली आहे. एक वेळ पकडलेली होती. पण आता इथून पुढं जोरदार मोहीम राहील की ह्या गाड्या ह्यांना परमिशनच नाही. हा बेकायदेशीर माफिया आहे हे मात्र लक्षात ठेवा. प्रवाशांनी आपल्या सुरक्षतेची काळजी घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाईक टॅक्सीला अजून महाराष्ट्रात कुठलीही परवानगी दिलेली नाही. नुसतं बाईक टॅक्सी करूच नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.